औरंगजेबाने मराठ्यांना कमकुवत करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली होती। तेव्हा संभाजी महाराज संगमेश्वर येथे काही सहकायांसह थांबले होते। याच वेळी गुप्तपणे माहिती मिळालेल्या औरंगजेबाने मोठे सैन्य पाठवले। संभाजी महाराज आणि कवी कालेश्वर हे माघ 13 शके 1609 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर येथे अचानक वेढले गेले। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महाराजांकडे सैन्य नव्हते व संख्या खूपच कमी होती। मोठ्या संघर्षानंतरही मुघल सेनापती मौलासाहेब मुकर्रब खान घोरपडे यांच्या मदतीने संभाजी महाराजांना पकडण्यात मोघल यशस्वी झाले। त्यांना पकडल्यानंतर औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले आणि तिथे क्रूर छळ केल्यानंतर त्यांना वीरमरण दिले।